महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये SRIची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पहिल्या टप्प्याचा आढावा घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. 30 तारखेला BLOंना आपल्या पहिल्या टप्प्याच्या याद्या सबमिट करायच्या आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक बूथ लेवलवर मतदारांच्या घरी जाऊन BLO ही सगळी प्रक्रिया सखोल तपासणीची प्रक्रिया करत आहे. त्याशिवाय मतदान केंद्राचे जे बूथ आहे तिथे सुद्धा ही प्रक्रिया होत आहे. माझ्यासोबत मिसेस संगीता अँथनी आहेत BLO. मॅडम, ही प्रक्रिया नेमकी तुम्ही कशी करताय आणि हे सबमिट कधी करायचं आहे पहिला टप्पा तुम्हाला? ॲक्च्युली हे झालं होतं, निर्णय घेण्यात आला जानेवारीमध्ये 2026मध्ये आणि त्यानंतर आम्हाला ही जी प्रोसिजर म्हणजे जे त्यांनी जी अपडेट करायला दिलेली आहे ही लिस्ट त्याप्रमाणे आम्ही तेव्हापासून करत आहे. तर आपापल्या लेवलवर आता असं होतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी एरियामध्ये जाऊन करायचं आहे. पण अडचण अशी येते की ज्या ठिकाणी आम्ही जे दिलेले आहेत तिथे अवेलेबिलिटी लोकांची प्रत्येक वेळेस नसते किंवा वर्किंग आहे किंवा काही सकाळी जातात किंवा कधी तर ते अवेलेबिलिटी नसते. तर आम्ही तो प्रयत्न केला पण आम्हाला असं वाटलं की सक्सेसफुल तेवढं नाही होत आहे. कारण ज्या ठिकाणी आम्ही जर गेलो, एक महत्त्वाचा प्रश्न की BLO नेमकं काय करतो आणि 2002च्या यादीचं पूर्वीचं मॅपिंग म्हणजे रिलेशन जे तुम्ही जोडताय ते नेमकं कसं करता ते समजून सांगा. BLOचं काम ॲक्च्युली असं आहे की जे ज्या भागामध्ये आपले जे वोटर्स आहे त्यांच्या लिस्टमध्ये त्यांचं अपग्रेडेशन करायचं आहे. जसं ऑलरेडी जे आहेत किंवा जे 18 वर्षाचे झालेले आहेत त्यांचं इन्क्लुजन ऑफ नेम किंवा जे तिथून त्या एरियातून निघून गेलेले आहे तर त्याचं इन्फॉर्मेशन घेऊन त्यांना त्यांचं नाव म्हणजे कन्फर्म करायचं की इथे त्यांना कंटिन्यू करायचं वोट की नाही. नसेल करायचं त्यांचं ॲड्रेस चेंज करण्याचं काम आमचं असतं BLOंचं. आणि नेमकं जेव्हा वोटिंग होतं मॅपिंग कसं करता? हां, आता मॅपिंगचं जे काम आहे ते मॅपिंग आम्ही असं करत आहे की आम्हाला एक BLO ॲप दिलेली आहे. त्यामध्ये त्यांची नावं ऑलरेडी फीड आहेत आणि आम्हाला एक लिस्ट दिलेली आहे, मॅन्युअल लिस्ट. त्याच्यामध्ये त्यांची नावं आहेत. आता त्याच्याशी आम्हाला ती टॅली करायचं आहे. त्यांचं जे एपिक नंबर आहे ते टाकून त्यांचं टॅली करायचं आहे की ते ॲक्च्युली आमच्या बूथवर आहे की नाही. आणि जर त्यांचं आमच्या बूथवर आहे तर त्यांचं 2002मध्ये कोणतं सिरियल नंबर होता त्यांच्या परिवाराचा, त्यांचा आधी पहिले त्यांचा. आणि जर त्यांचा नसेल किंवा एजनी ते कमी असेल तर त्यांच्या कुटुंबातले जे सिनियर आहे त्यांच्याशी त्यांचं टॅली करून त्यांचं मॅपिंग करायचं आहे आम्हाला आणि कन्फर्म करायचं. रिलेशन नाही आढळलं तर? रिलेशन नाही आढळलं तर ॲक्च्युली आम्ही हे पाहतो की ते दुसऱ्या बूथमध्ये आहे त्यांचं नाव पोलिंगच्या. तर त्यामुळे आम्हाला ते नाही सापडणार. पण आम्ही जर त्यांचं सर्च करत आहे, जे इलेक्शन कमिशनची जी एक ॲप आहे, एक साईट आहे, त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा त्यांचं नाव सर्च करतो तर आम्हाला ते भेटतं. आणि आम्ही जेव्हा कन्फर्म करतो तर ते मॅपिंग ऑलरेडी दुसऱ्या जे BLOने त्यांच्या एरियातले त्यांनी केलेलं असतं. ते उद्देश असा आहे की जे डबल वोटर्स आहेत ते तुम्ही काढून टाका. हां, डबल वोटरचं असं आहे की त्यांना आम्ही चॉईस देते की तुम्हाला कोणत्या ठिकाणाचं तुम्हाला वोटिंगचं बूथ ठेवायचं आहे. ॲक्च्युअल ॲड्रेस जिथे आहे त्यांचा आणि आधीचा प्रिव्हियस जो ॲड्रेस होता. तर असे बरेच आहेत की ज्यांना प्रिव्हियस जो ॲड्रेस आहे म्हणजे इथून निघून गेलेले आहे तरी त्यांना याच ठिकाणी येऊन वोट देण्याचं म्हणजे त्यांना सॅटिस्फाईड वाटते किंवा ते हॅपी टू कंटिन्यू या. SIR म्हणजे सखोल तपासणी केली जात आहे. उद्या पहिला रिपोर्ट 30 तारखेला 30 एप्रिलला सबमिट करायचा आहे आणि त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. उद्देश आहे की जे फ्रॉड वोटर्स आहे ते होऊ नये. हे बाहेरच्या मतदारांनी इथे येऊन नोंदणी करू नये. त्यांचं मॅपिंग जुळतं का, 2002च्या आधीच्या एखाद्या वोटर्सचं आणि नवीन वोटर्सचं रिलेशन जुळतं का, याचंसुद्धा मॅपिंग सखोलपणे BLO करत आहे आणि प्रत्येक बूथवर त्याचे केंद्र लावलेले आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.